तुझ्यामुळे झालंय सगळं. इथून पुढे स्वतःच्या दुःखांवर मुळमुळ रडणारी अगतिक असहाय्य असावरी तुला कधीही बघायला मिळणार नाही. नयनाचा खून शिवराम पाडवेनी केलेला आहे. त्यामुळे कोर्ट हर्षवर्धन भोसलेची निर्दोष मुक्तता करत आहे. माझी किंमत करू शकाल एवढं तुम्ही श्रीमंत नाही मिस्टर हर्षवर्धन भोसले. अरे एवढ्या मोठ्या संकटातनं सुटल्यानंतर लोक दरवाजातच आरती ओवाळतात, दृष्ट काढतात आणि हिला मला बघायची पण इच्छा नाही. मी आलोय. ओळखतेस ना? का विसरलीस मला? तुम्हाला कशी विसरेन मी? तुझ्या वागण्यावरून तसं काही दिसून येत नाहीये. फक्त एकदाच भेटायला आलीस मला जेलमध्ये. त्यानंतर माझं काय झालं, मी जगलो का मेलोय बघायची इच्छा नाही झाली तुझी. एकदाही आली नाहीस मला भेटायला. हेच तुझं माझ्यावरचं प्रेम. तुम्हाला तिथे भेटायला येणं, बघायला येणं एवढाच फक्त माझ्या प्रेमाचा पुरावा आहे का? या आधी जे केलं, याआधी तू जे काय केलंस ते तुझं कर्तव्य होतं, जे प्रत्येक बायकोचं आपल्या नवऱ्याबद्दल असतंच. पण आता तुला त्याची गरज वाटत नाही. नवऱ्याविषयी आपलं काय कर्तव्य आहे विसरलीस तू. हा बरोबरच आहे, बरोबर आहे. तुला असं वाटलं की संपला आता आपला नवरा. आता काही खरं नाही, त्याचा पुरता अडकला तो. जन्मठेप तरी नक्कीच होणार त्याला. म्हणजे मग आपल्याला इकडे रान मोकळं, वाटेल ते वागायला, वाटेल ते करायला. हो ना? तुझ्याशी बोलतो मी, कळलं? तुझ्याशी बोलतोय, भिंतीशी बोलत नाही आहे. हात सोडा. हात सोडा. नाही सोडला तर असावं रे. मी बोलतोय तुझ्याशी, असावं रे. थँक्यू विशाल. ह्या केसमध्ये तू मला मदत केली नसतेस ना, तर कदाचित ही केस जिंकणं माझ्याकरता अशक्य झालं असतं. काहीतरीच काय, मी जे काही केलं ते तर माझं कर्तव्यच होतं. इनफॅक्ट मी जे काही केलं ती फक्त कृती होती. मेन प्लॅन तर तुमचाच होता ना. खरंच वकील साहेब, आज खूप दिवसांनंतर एक सच्चा वकील बघितला, जो आपलं काम इतक्या निष्ठेने करतो. आय रिअली अप्रिशिएट यू. थँक्यू. बरं वकील साहेब, त्या शार्दूलविषयी काही विचार केला का तुम्ही? हो, का रे? नाही, मी तुम्हाला बोललो होतो ना की त्याला कोणी दत्तक घ्यायला तयार आहे का, त्याविषयी मी प्रयत्न करतो म्हणून. हो, पण माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, विद्याताई. विद्याताई? हो. ज्या समाजसुधारक आहेत, आधी वकील होत्या त्या? हो. ओळखता का तुम्ही त्यांना? चांगलाच. बघ ना, काय कोइन्सिडन्स आहे. मीही त्याच संदर्भात त्यांना भेटलो होतो. काय सांगताय काय? हो. आणि मुख्य म्हणजे त्यांनी त्यांचं काम केलं सुद्धा. म्हणजे शार्दूलला कोणी दत्तक घ्यायला तयार झालाय का? हो. कोण? काय नाव काय त्यांचं? ॲडव्होकेट सचिन म्हात्रे. तुम्ही? हो.
मी आणि माझ्या बायकोनी ठरवलं आहे की शार्दूलला दत्तक घ्यायचं. खरंच वकील साहेब, आजवर मी तुम्हाला एक चांगला वकील म्हणून ओळखत होतो, पण तुम्ही जेवढे चांगले वकील आहात त्याहीपेक्षा कितीतरी जास्त चांगले माणूस आहात हे आज कळलं मला. मी तर तुमचा फॅनच झालोय. विशाल असं काय नाही आहे. माझाही जीव जडला आहे शार्दूलवर. खरंच खूप गोड मुलगा आहे तो. एनिवे, तुम्ही केसही जिंकलीत आणि आज एक गुड न्यूजही दिली. आता मग पार्टी कधी देताय मला? म्हणशील तेव्हा. कॉंग्रॅट्स एनिवे. थँक्यू. बरं, येऊ मी? ओके. हां, पण पार्टीचं मात्र विसरू नका. नक्की नक्की देऊया. सी यू. बाय. काय काय चाललंय? काही दिवसांकरता मी तुरुंगात काय गेलो, इकडचा पार चेहरा मोहराच बदलून गेला. ती शारदा, ती मला अचानक सोडून निघून गेली. सोबत पैसे पण घेऊन गेली सगळे. विश्वासघात केला तिने माझा. आणि इकडे ही आसावरी. तिला तर आता खरंच वेड लागले की काय असं वाटायला लागलंय मला. तिच्या वागण्यातही फरक पडलाय. पण हे जे काही होतंय ते तुमच्या हिताचं नाही हर्षवर्धन भोसले. तुमचा राहू काल सुरू झालाय. यातून सुटण्याकरता तुम्हालाच काहीतरी उपाय शोधून काढावा लागेल. विचार करा हर्षवर्धन भोसले, विचार करा. हॅलो. उदापुरे, येस येस सर. एवढा वेळ का लागला फोन उचलायला? ते म्हणजे मी बरं, ते राहू दे. फालतू कारण देत बसू नका. मी काय सांगतो ते नीट ऐका. येस सर. उद्या सकाळी 8 वाजता ऑफिसमध्ये पोहोचा. कळलं? आणि 8 म्हणजे 8. 8 वाजून 1 मिनिटांनी सुद्धा चालणार नाही. कळलं? येस सर. खूप महत्वाचं काम आहे. आणि उदापुरे, उद्या सकाळी आपल्याला 8 वाजता भेटायचं आहे. ओके नाही? हो म्हणजे नेहमीपेक्षा खूप लवकर. ओके नाही? हो मग झोपा आता लवकर. हो. फालतू टीव्ही बघत बसू नका. कळलं? नाही सर. ठेवा फोन. येस. असं बरी. असावरी, असावरी, असावरी. दादा, वहिनी इथे का झोपली? तेच मी तुला विचारणार होतो की काय काय झालं काय तिला. मी घरी आल्यापासून माझ्याशी धड बोलली पण नाही ती. काय झालंय तिला? माहित नाही. अरे पण आदित्य, काहीच कळत नाहीये. मरू दे. काय करायचं ते करा म्हणावं. माझं कुणा वाचूनही काहीच अडत नाही. हर्षवर्धन भोसले म्हणतात मला. हर्षवर्धन भोसले. अहो, मी काय म्हणते, काय? ऐका ना. बोल ना, ऐकतोय मी. आता आपण शार्दूलला दत्तक घेतलंय, त्याला आपला मुलगा मानलाय.
त्याचं बारसं वगैरे काही नाही करू शकलो आपण, पण तो आपल्या घरी आलाय म्हणून एखादा छोटासा समारंभ करूया. नाही नाही, असं खूप खर्च करून काही करायचं असं नाही म्हणत आहे मी. एक काही जवळच्या लोकांना बोलवून घरच्या घरी छोटासा समारंभ चालेल ना? चालेल, पण त्याआधी शार्दूलला आपला मुलगा करून घेण्यासाठी काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला लागतील. फॉर्मॅलिटीज? हो, म्हणजे त्याला दत्तक घेण्यासाठी आधी कोर्टाची परमिशन घ्यावी लागेल. नैना जिथे राहत होती तिथे काही कागदपत्र मला सापडलेत. त्यात जर शार्दूलचा जन्माचा दाखला असेल तर ठीक, नसेल तर तेही आपल्याला करावं लागेल. म्हणजे ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतर तो लिगली आपला मुलगा होईल. पण एवढं सगळं करायची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? अगं कोर्टाने कायदा केला तसा. नाही, बऱ्याचदा असं होतं की लोक मुलांना दत्तक घेतात आणि मग त्यांना बालमजुरी किंवा गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करतात. तसं काही होऊ नये म्हणून हा कायदा आणि फॉर्मॅलिटीज. मी विद्यार्थ्यांशी बोललो या संदर्भात, त्या मदत करतील आपली. पण हे सगळं केल्यानंतर तो आपला मुलगा होईल ना? ऑफकोर्स. मग समारंभाचं काय? आधी हे सगळं पूर्ण करू, मग ठरवू. ओके? असावरी, असावरी. नाश्ता तयार आहे, देऊ? असावरी कुठे? माहित नाही, सकाळीच कुठेतरी बाहेर गेली आहे. कुठे? माहित नाही. नाश्ता देऊ? नकोय. ठीक आहे. झालंय काय? सगळ्यांना काही कळत नाही मला. नेहा, आपल्याकडे सण आहे आता. सण आहे? कुठला सण आहे? डोहाळ जेवणाचा. डोहाळ जेवण? तुला कोणी सांगितलं? सासू आई आहे ना, तिला फोनवर बोलताना ऐकलं. डोहाळ जेवणाचा सण आहे असं. बर. नेहा, डोहाळ जेवण कशासाठी करतात? डोहाळ जेवण आता आपलं बाळ येणार आहे की नाही, मग सगळ्यांना आनंद झालाय ना, मग बाळासाठी म्हणून डोहाळ जेवण करतात. म्हणजे देवयानी पण येणार? हो, देवयानी पण येणार. आणि काका? काका पण येणार. मग मी त्यांना माझी सगळी चित्र दाखवणार. हो, सगळी चित्र दाखवतो त्यांना. मग आपण उद्या करूया डोहाळ जेवण. अरे उद्याच नाही करायचं. मी एक काम करते, मी आईला विचारते आणि मग तुला सांगते की डोहाळ जेवण कधी करायचं. ओके? चालेल. डोहाळ जेवण, डोहाळ जेवण, डोहाळ जेवण, डोहाळ जेवण. काय झालं नेहा? पोटात दुखतंय? हो. मी डॉक्टरला बोलाव? नाही, नको. आता बरं वाटतंय. नाही, पोटात दुखलं की औषध घ्यायचं असतं. अरे आता बरं वाटतंय मला. का दुखलं पोटात? आता डोहाळ जेवण आहे म्हणून तुला आनंद झालाय की नाही, तसा बाळाला पण आनंद झाला आणि म्हणून ते पोटात मस्ती करते.
ए बाळा असं मस्ती करायचं नाही. अरे नेहाच्या पोटात दुखत. तू तू गुड बॉय आहेस ना माझ्यासारखा. सांगितलं त्याला. आता मस्ती नाही करणार. तो पण गुड बॉय आहे, एकदम तुझ्यासारखा. डोहाळ जेवण करायचं. गुलाबजाम करायचे. गुलाबजाम करायचे. हर्षदा, काय रे? वहिनी कुठे दिसत नाहीये. ती सकाळीच बाहेर गेली. कुठे? माहित नाही. ती ऑफिसला तर नाही गेली. पण दादा आता परत आलाय, तिला ऑफिसला यायची काय गरज आहे? तिची तब्येत वगैरे बरी होती ना? नाही म्हणजे डॉक्टरांकडे वगैरे तर नाही गेली? आधी डॉक्टरकडे जाताना आपण मेडिकल रिपोर्ट्स कॅरी करतो, एज्युकेशनल सर्टिफिकेट्स नाही. म्हणजे आज तिने तिच्या सगळ्या जुन्या सर्टिफिकेटची एक फाईल तयार केली आणि बरोबर घेऊन गेली. तुला कसं माहीत? मीच मदत केली ना तिला. मग हर्षदा, तू तिला विचारलं नाहीस का कुठे चाललीस म्हणून? नाही. का? आधी आजवर दादा त्यांना हवे तसं वागले, त्यांच्या मनाप्रमाणे सगळं करत आले. त्यांना विचारलं का आपण? मग बहिणीला कशाला विचारायचं? आज खूप दिवसांनी एक वेगळाच कॉन्फिडन्स जाणवला मला तिच्यात. चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज होतं. आज तिने नक्कीच मनात काहीतरी ठरवलं होतं. मला तरी वाटलं ती कोणत्या तरी महत्वाच्या कामाला चालली. उगीच तिला कुठे चालली आहेस असं विचारून तिच्या कामाला नाट कशाला लावायची? नाही विचारलं. कुठे गेली असेल ती? देवी आणि उठायची वेळ झाली आहे. मी दूध तापत ठेवते. सर, हां उदयपुरे, मी इतके दिवस ऑफिसला येत नव्हतो, तर तेवढ्या दिवसात तुम्ही काय काय कामं केली आहेत आणि काय काय कामं केलेली नाहीत त्याचा रिपोर्ट द्या मला. सर ते आपल्याला लवकरात लवकर कामाला लागायचं आहे. मॉलचं काम जितक्या शक्य तितक्या लवकर पूर्ण करून द्यायचं आपल्याला. पण सर ते काय ते कारल्याचा ज्यूस पेला का चेहरा करताय तुम्ही? मी ऑफिसला परत आलो, हे आवडलं नाही का तुम्हाला? नाही तसं नाही सर, इकडे खूप मोठा गोंधळ झालाय. काय? तुम्ही नसताना मॅडम ऑफिसला आल्या होत्या. काय? हो, आणि ते तुम्ही घेतलेले शारदा राजांकडून पैसे त्याबद्दलही विचारत होत्या. त्या सगळ्या आपल्या प्रोजेक्टच्या फाईल चेक केल्या आणि प्रत्येक फाईल त्यांनी अगदी डिटेलमध्ये चेक केलेली आहे. असं बरे? हो.